नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की पायथनचे बेसिक्स जसे की प्रिंट स्टेटमेंट्स. आता या सेशनमध्ये आपण बघणार आहोत पायथन ऑपरेटर्स. तर बेसिकली पायथन ऑपरेटर्स म्हणजे काय असतं? तर ऑपरेटर्स हे एक स्पेशल सिम्बॉल असतात जे की वेगवेगळे ऑपरेशन्स करण्यासाठी यूज होतात. मोस्टली हे जे ऑपरेशन्स असतात ते व्हॅल्यूज आणि व्हेरिएबल्सवरती असतात. तर याच्यामध्ये बेसिक ऑपरेटर्स जे आहेत ते अरिथमेटिक ऑपरेटर, कंपॅरिझन, लॉजिकल, असाइनमेंट, आयडेंटिटी हे बेसिक ऑपरेटर्स आहेत. मेंबरशिप आणि बिटवाईज ऑपरेटर्स हे रेअरली यूज होतात. तर सर्वप्रथम आपण बघूयात अरिथमेटिक ऑपरेटर्स काय आहे. तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी अरिथमेटिक ऑपरेटर्स यूज होतात, जसे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, फ्लोर डिव्हिजन, मॉड म्हणजेच मॉड्युलस आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे पॉवर ऑपरेटर, रेज टू. तर याचे काही एक्झाम्पल्स आहेत. तर या स्क्रीनशॉटमध्ये आपण बघू शकता की या ज्या व्हॅल्यूज आहेत a इज इक्वल टू 10, b इज इक्वल टू 3 हे आपण एक सॅम्पल व्हॅल्यूज दिलेले आहेत. तर याच्यामध्ये ॲडिशन ऑपरेटर्स कसे वर्क करतात? हे सिम्पल ॲडिशन होते ऑन द व्हेरिएबल्स. याच्यामध्ये आपण डायरेक्ट व्हॅल्यू सुद्धा पास करू शकतो, जसं की प्रिंट 10 प्लस 3. तर आपण इथं प्रोग्रामॅटिकली पण बघू शकता. इथे आपण एक प्रिंट स्टेटमेंट ऍड करू 10 प्लस 2. ठीक आहे. जेव्हा आपण हे रन करू तेव्हा आपण 12 हे आउटपुट येऊन जाईल. सिमिलरली मायनस ऑपरेटर. तर अशा प्रकारे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन पण सिमिलर वर्क करतं आणि डिव्हिजन पण सिमिलर वर्क करतं. मग नंतर येतं फ्लोर डिव्हिजन. तर फ्लोर डिव्हिजन हे काय? तर बेसिकली फ्लोर डिव्हिजन हे जे ऑपरेटर आहे तर ते हायेस्ट इंटिजर रिटर्न करतं. आता 10 डिवाइड बाय 2 हे जर का आपण एक्झिक्यूट केलं तर ते 5 हे आउटपुट येतं. तर हे 5 कसं आलं तर एक्झॅक्ट डिव्हिजन होते. तर मग क्वोशंट जो असतो तो रिटर्न करतं. बट समटाइम्स आता इथे 10 डिवाइड बाय 3 केलं आपण तर याच्या क्वेश्चनमध्ये डेसिमल व्हॅल्यू येणार 3 पॉईंट समथिंग. तर त्या डेसिमल व्हॅल्यूच्या नियरेस्ट इंटिजर व्हॅल्यू हे ऑपरेटर रिटर्न करतं. तर 3.33 तर त्याच्या नियरेस्ट व्हॅल्यू जी आहे तर ती 3 ही व्हॅल्यू या ऑपरेटरने रिटर्न केली. तर हे अशा प्रकारे फ्लोर डिव्हिजन हे ऑपरेटर यूज होतं आणि याचा जो सिम्बॉल आहे तर तो डबल स्लॅशने नोट केला जातो. आता त्याच्यानंतर आहे मॉड ऑपरेटर. मॉड ऑपरेटर म्हणजे पर्सेंट. तर मॉड ऑपरेटर बेसिकली काय रिटर्न करतं? ते रिमाइंडर रिटर्न करतं. रिमाइंडर म्हणजे एखाद्या नंबरला जर का कंप्लीट डिव्हिजन होत नसेल, जसं की 10 डिवायडेड बाय 3. सपोज 10 ला 3 ने पूर्ण भाग जात नाही, याचा आउटपुट येतात 3.33. तर मॉड ऑपरेटर काय रिटर्न करतं? तर बेस जो शिल्लक राहील त्याचा, जसं की 1 बेस शिल्लक राहतो तर तो 1 ते रिटर्न करता. ठीक आहे. आणि जर का एखाद्या नंबरला कंप्लीट डिवाइड होत असेल, सपोज 10 मॉड 2 असेल तर त्याची व्हॅल्यू ते 0 रिटर्न करणार, कारण रिमाइंडर आपला 0 राहतो जेव्हा आपण 10 ला डिवाइड करतो 2 ने. तर अशा प्रकारे हे मॉड ऑपरेटर यूज होतं. आणि हे मॉड ऑपरेटरचा जो बेसिक यूज जो आहे तर तो बेसिकली जस्ट रिमाइंडरसाठी यूज होतो. तर एखादा नंबर प्राईम आहे की नाही किंवा इवन ऑड मध्ये वगैरे असं खूप अशा प्रकारे ते मल्टिपल त्याचे सिनॅरिओज आहेत ज्यामध्ये आपण मॉड ऑपरेटर यूज करतो. तर त्याच्यानंतर आहे एक्सपोनेन्शियल ऑपरेटर. एक्सपोनेन्शियल मध्ये काय होतं तर बेसिकली पॉवर रिटर्न करतात. तर आता हे एक्सपोनेन्शियल ऑपरेटर 2 स्टार व्हॅल्यूजने रिटर्न करतात. तर याचं जे आन्सर असतं ते 2 टू द पॉवर ऑफ 5 असं ते रिटर्न करणार. मग 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16 आणि 32 अशा प्रकारे याची व्हॅल्यू रिटर्न करते. याच्यानंतरचं ऑपरेटर आहे कंपॅरिझन ऑपरेटर. यालाच आपण रिलेशनल ऑपरेटर्स सुद्धा म्हणतात. तर हे बेसिकली काय करतं तर ट्रू आणि फॉल्स याच व्हॅल्यू रिटर्न करतं. आणि यामध्ये इक्वल्स आपण नेहमी 2 इक्वल्सच्या सिम्बॉलने रिटर्न करतात पायथन मध्ये, जस्ट लाईक सी प्रोग्रामिंग. नॉट इक्वल जे आहे तर ते एक्सक्लामेटरी म्हणजेच नॉट असतं आणि इक्वल्स, तर या ऑपरेटरने नॉट इक्वल्स असाइन होतं. जर का आपण सिंगल इक्वल्स यूज केलं तर ती व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हेरिएबलला असाइन होते, ते असाइनमेंट ऑपरेटर झालं सिंगल इक्वल्स. तर मल्टिपल म्हणजे 2 इक्वल्स असतील तर ते
कंडिशनल म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर झालं की याच्यामध्ये ते कंडिशन चेक करतं. सिमिलरली लेस दॅन ऑपरेटर, ग्रेटर दॅन ऑपरेटर, लेस दॅन ऑर इक्वल टू आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हे जे आहेत हे सगळे कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत म्हणजेच रिलेशनल ऑपरेटर्स. तर याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. तर 5 ग्रेटर दॅन 3 तर हे ऑलवेज ट्रू रिटर्न करणार कारण ती व्हॅल्यू ती कंडिशन बेसिकली सॅटिस्फाय होते. तर इथे आपण बघू शकता, आपण जस्ट प्रोग्रामॅटिकली बघूयात 5 ग्रेटर दॅन 3. आता हे जे ग्रेटर दॅन ऑपरेटर आहे हे बेसिकली ट्रू रिटर्न करणार. CLS करून आपण स्क्रीन करू आणि हे जर का फॉल्स असेल म्हणजे आपण जर का लेस दॅन वापरलं तर 5 लेस दॅन 3 ही कंडिशन फॉल्स आहे तर ते फॉल्स रिटर्न करणार. इथं आपण बघू शकता. आता इथेच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू यूज केलं तर हे ट्रू रिटर्न करणार. सिमिलरली लेस दॅन ऑर इक्वल टू हे फॉल्स रिटर्न करणार. इथं आपण बघू शकता हे फॉल्स रिटर्न करतात. तर अशा प्रकारे हे बेसिक कंपॅरिझन ऑपरेटर्स वर्क करतात. तर इक्वल्स हे पण सिमिलरली आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. इक्वल्स आणि नॉट इक्वल टू. आता इक्वल्स ऍक्च्युअली बेसिकली याला इक्वल्सच म्हणतात बट आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण इक्वल्स केलेलं आहे कारण ही कंडिशनल ऑपरेटर आहे. हे जेव्हा आपण रन करू तेव्हा हे फॉल्स आलं बिकॉज 5 इज नॉट इक्वल टू 3 आणि हे जर का आपण नॉट इक्वल्स केलं आणि एक्झिक्यूट केलं तर यामध्ये आउटपुट आपल्याला ट्रू आलेलं दिसेल. आपण एकदा स्क्रीन क्लिअर करूया. तर बेसिकली हे जे ऑपरेटर्स आहेत कंपॅरिझन तर ते वेगवेगळ्या व्हॅल्यूज कम्पेअर करण्यासाठी यूज होतात. याच्यानंतरचा पार्ट आहे लॉजिकल ऑपरेटर्स. तर लॉजिकल ऑपरेटर्स काय करतात? सो बेसिकली कॉम्बिनेशन करतं मल्टिपल बुलियन एक्सप्रेशन्स. बुलियन एक्सप्रेशन्स मीन्स जस्ट ट्रू ऑर फॉल्स. मग ट्रू ऑर फॉल्सचं कॉम्बिनेशन आहे. तर याच्यामध्ये कसं होतं लॉजिकल अँड, लॉजिकल ऑर आणि लॉजिकल नॉट हे ऑपरेटर्स बेसिकली यूज होतात. ठीक आहे. तर ज्यांचा मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड असेल तर त्यांना या गोष्टी माहिती असतील पण काही नॉन टेक्निकल लोक असतील किंवा ज्यांना काही माहिती नसेल तर आपण त्यांच्यासाठी एक एक्सप्लेन करू शकतो की सपोज आता इथे आपण जस्ट 2 व्हॅल्यूज कन्सिडर केल्या. त्या दोन व्हॅल्यू मध्ये हे जसं कंपॅरिझन ऑपरेटर आहे तर त्याप्रमाणे इथे आपण जस्ट हे करूयात की एज ग्रेटर दॅन इक्वल टू 10 म्हणजे ही कंडिशन ट्रू होते. आता जसं की इथे 5 नॉट इक्वल टू 3 ही कंडिशन आपली ट्रू होते. तर याच्या बरोबर आपल्याला अजून एक कंडिशन चेक करायची आहे. तर त्यामध्ये आपण अँड यूज करू शकतो. अँड 3 इक्वल्स 3. तर मग ट्रू आणि ट्रू या दोन्ही व्हॅल्यू जर का ट्रू असतील तर रिटर्न ट्रू होतं. या दोन्हीपैकी एक जरी व्हॅल्यू फॉल्स असेल तर पूर्ण कंडिशन फॉल्स रिटर्न करणार अँड मध्ये. ठीक आहे. हे झालं लॉजिकल अँडचा हा क्रायटेरिया. मग लॉजिकल ऑर काय करतं तर या दोन्हीपैकी एक कंडिशन चेक करतं. आता इथे जर का आपण ऑर ऑपरेटर यूज केलं तर हे ट्रू व्हॅल्यू रिटर्न करणार. ठीक आहे. एकदा आपण क्लिअर स्क्रीन करूयात आणि परत हा प्रोग्राम रन करूयात. तर इथे तुम्ही बघू शकता की याची जी व्हॅल्यू आहे ती ट्रू रिटर्न केली. तर का तर लॉजिकल अँड मध्ये लेफ्ट हँड साइड प्लस राईट हँड साइड या दोन्ही कंडिशन्स कंपल्सरी आपल्याला ट्रूच हव्यात आणि ऑर मध्ये ही कंडिशन किंवा ही कंडिशन दोन्हीपैकी कोणती जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली ट्रू होत असेल तर एंड रिझल्ट आपला ट्रू होतो. आणि नॉट ऑपरेटर तर नॉट मध्ये काय होतं जर का व्हॅल्यू ट्रू असेल तर ते फॉल्स होतं, फॉल्स असेल तर ट्रू होतं. तर हे अशा प्रकारे नॉट यूज होतं. प्रिंट नॉट हॅज आयडी. आता हॅज आयडी ची व्हॅल्यू इथे ट्रू दिली आहे. हे बुलियन व्हॅल्यू व्हेरिएबल आहे हॅज आयडी आणि प्रिंट नॉट हॅज आयडी म्हणजे ट्रू असेल तर त्याची व्हॅल्यू ते फॉल्स रिटर्न करतं. तर इथे पण आपण बघू शकता. आता इथे आपण जस्ट एक व्हेरिएबल घेऊयात हॅज आयडी. तर आपण कोणताही व्हेरिएबल नेम घेऊ शकतो जसं की आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं की त्याचे काही क्रायटेरिया आहेत. तर ते रूल जर का फॉलो झाले तर आपण कोणतेही व्हेरिएबल त्यामध्ये यूज करू शकतो. आता इथे नॉट यूज करू आणि हॅज आयडी. ठीक आहे. जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करू तेव्हा इथे फॉल्स येईल कारण हॅज आयडी ची व्हॅल्यू ट्रू आहे बट प्रिंट करताना आपण नॉट मध्ये प्रिंट केलेलं आहे. नॉट यूज केलेलं आहे त्याच्यामुळे ट्रू असेल तर फॉल्स होणार, फॉल्स असेल तर याची व्हॅल्यू ट्रू कन्सिडर होणार. हे रन केलं आपण तर याची व्हॅल्यू ट्रू झाली बिकॉज करंटली त्याची व्हॅल्यू फॉल्स आहे.
तर हे अशा प्रकारे नॉट वर्क करतं. आणि लॉजिकल ऑपरेटर्स मध्ये अँड, ऑर, नॉट हे एवढेच ऑपरेटर्स यूज होतात. याच्यानंतर आहे असाइनमेंट ऑपरेटर. तर बेसिकली असाइनमेंट ऑपरेटर काय करतं, तर त्या व्हॅल्यूज असाइन करतं. तर सिंपल आपण इक्वल टू, इथं आपण एक असाइनमेंट ऑपरेटर इथे यूज केलेले आहे, हॅज आयडी इज इक्वल टू फॉल्स. हे जे आहे सिंगल इक्वल्स, तर ते असाइनमेंट व्हॅल्यू आहे. तर ते काय करणार, बेसिकली ही एक व्हॅल्यू पर्टिक्युलर ती या व्हेरिएबलला ते असाइन करणार. से फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 200. आपण ही जे व्हॅल्यू देतो, तर ही 200 ही जी व्हॅल्यू आहे तर ती ए ला असाइन करा. तर असं आपण कम्प्युटर सिस्टमला इन्स्ट्रक्शन देतो. तर त्या पद्धतीने हे वर्क होतं असाइनमेंट ऑपरेटर. तर याच्यामध्ये अजून एक ग्लिच आहे, तो हा आहे की प्लस इक्वल टू. तर व्हॉट इज इक्वल टू, व्हॉट डज इट मीन्स, प्लस इक्वल टू म्हणजे काय आहे. तर सिम्पली ए प्लस इज इक्वल टू 200. आता हे ए ला आपण 200 ही व्हॅल्यू दिली, ठीक आहे. तर जेव्हा आपण ए प्लस इक्वल टू 10 करेल, तर इथे बेसिकली काय होतं, तर हे दिस इज नथिंग बट, आता पायथन मध्ये ज्या कमेंट्स असतात तर त्या हॅशने यूज होतात, म्हणजे सिंगल कमेंट आपण हॅशने देऊ शकतो. तर हे जे एक्सप्रेशन आहे, तर हे ए इज इक्वल टू ए प्लस 10 हे असं या इक्वेशनचं इव्हॅल्युएशन होतं. म्हणजे काय होतं, तर एक्झिक्युशन राईट साइडने चालू होतं. तर ए ची व्हॅल्यू सध्या 200 आहे आणि 200 मध्ये आता हे 10 प्लस हे 200 ही जी व्हॅल्यू असेल 210 ही व्हॅल्यू ए ला असाइन होते. तर इथे आपण जस्ट प्रिंट करूया. इथे प्रिंट मध्ये व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए प्रिंट करू आपण कॉमा देऊन ए, आणि त्याच्यानंतर एक असाइनमेंट ही व्हॅल्यू आपण प्लस इक्वल टू मध्ये ऍड करूयात, ठीक आहे. तर याच्यानंतर आपण सिम्पली ऍड करू प्रिंट ए. आता इथे हा जो ए आहे तर हा आफ्टर असाइनमेंट, म्हणजे इथे ही व्हॅल्यू असाइन होते ए ला, म्हणजे इन्क्रीमेंट होऊन प्लस असाइन होते. तर अपडेटेड व्हॅल्यू ऑफ ए असं करू आपण, अपडेटेड व्हॅल्यू ऑफ ए. आणि जेव्हा आपण हा प्रोग्राम रन करू, इथे आपल्याला याची गरज नाही या प्रिंट स्टेटमेंटची, तर आपण इथे कमेंट ऍड करूया. आणि हा प्रोग्राम जेव्हा आपण रन करू, एक सेकंड आपण CLS करूया, क्लिअर स्क्रीन, आणि रन करू. तर या प्रोग्रामचा एक्झिक्युशन फ्लो कसा असेल, हॅज आयडी हा व्हेरिएबल भले आपण पुढे यूज नाही केला, बट तो सिस्टम मध्ये आपल्या स्टोअर राहतो टेम्पररी मेमरी मध्ये. तर याला व्हॅल्यू फॉल्स आली, हा पुढे आपण यूज नाही केला, त्यामुळे सध्या हा इग्नोर करूयात आपण. मग ए इज इक्वल टू 200 ही एक व्हॅल्यू आहे. मग इथे प्रिंट व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ ए इज 200, आणि इथे हे जे असाइनमेंट आपण इन्क्रीमेंट करून असाइनमेंट केलेलं आहे, म्हणजे ए प्लस इक्वल टू 10, दॅट मीन्स ए इज इक्वल टू ए प्लस 10. तर ती जी व्हॅल्यू आहे तर ती अपडेटेड व्हॅल्यू मध्ये इथे दिसते आपल्याला, अपडेटेड व्हॅल्यू ऑफ ए 210. आणि याच्यानंतर जरी आपण प्रिंट स्टेटमेंट ऍड केलं, आणि या प्रिंट स्टेटमेंट मध्ये आपण जस्ट ए परत एकदा प्रिंट करूयात, ओरिजिनल ए, जेणेकरून आपल्याला कळेल की ए ची व्हॅल्यू काय आहे. तर ए ची व्हॅल्यू ही 210च आहे, कारण ही व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत ए ला असाइन झाली आहे. सो इट हॅज नथिंग टू डू विथ दिस कोड ब्लॉक, बिकॉज इथे जर का हा इन्क्रीमेंट झाला तर याची व्हॅल्यू जी आहे ती अपडेटेड झालेली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ऑलवेज ही अपडेटेड व्हॅल्यूज इथे भेटणार. सिमिलरली जसं ऍडिशन झालं तसंच सबट्रॅक्शन पण यूज होतं, तसंच मल्टिप्लिकेशन पण यूज होतं. सिमिलरली डिवाइड इक्वल टू असं होतं, म्हणजे पहिल्यांदा व्हॅल्यू डिवाइड होते आणि नंतर असाइन होते. आणि सिमिलरली फ्लोर डिवाइड पण असंच यूज होतं, आणि एक्सपोनेन्शियल पण सिमिलर यूज आहे. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल मध्ये आपण सिंपल दिलेलं आहे, x इज इक्वल टू 5. आता x प्लस इक्वल टू 3 केलं तर 5 प्लस 3 इज इक्वल टू 8. मग x ची व्हॅल्यू जी आहे ती 8 होईल, आणि इंटू इक्वल टू स्टार इक्वल टू मीन्स x इज इक्वल टू x इंटू 2. मग याची जी व्हॅल्यू आहे अपडेटेड व्हॅल्यू जी 8 आहे, तर त्या 8 ला मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 16. ही अशी 16 व्हॅल्यू x मध्ये स्टोअर होईल. तर हे अशा पद्धतीने असाइनमेंट ऑपरेटर्स वर्क करतात. याच्यानंतर आहेत आयडेंटिटी ऑपरेटर्स. तर आयडेंटिटी ऑपरेटर्स बेसिकली काय आहेत, तर हे दोन व्हेरिएबल्स मध्ये यूज होतात, ठीक आहे. व्हेरिएबल्स रेफर टू द सेम ऑब्जेक्ट, नॉट जस्ट इक्वल व्हॅल्यूज. आता हे आपल्याला एक्सप्लेनेशन जर का करायचं असेल तर ए इज इक्वल टू, इथे आपण बघू शकता ए इज इक्वल टू 1, 2 ही अशी आपण लिस्ट असाइन केली आहे.
मग बी इज इक्वल टू ए, म्हणजे ए ची जी व्हॅल्यू आहे ती आपण बी ला गेली, म्हणजे ए आणि बी हे दोन्ही सेम ऑब्जेक्ट झाले. आणि सी इज इक्वल टू हा एक तिसरा ऑब्जेक्ट आहे, याला आपण व्हॅल्यूज दिल्या 1,2. तर ए ची आणि सी ची व्हॅल्यू सेम आहे, बट हे ऑब्जेक्ट वेगळं आहे. ठीक आहे, ए वेगळा ऑब्जेक्ट आहे, बी वेगळा आहे, सी वेगळा आहे. पण जेव्हा बी इज इक्वल टू ए करतो तेव्हा बी ला हा ऑब्जेक्ट असाइन होतो आणि सी ला ही व्हॅल्यू असाइन होते. तर बेसिकली आयडेंटिटी ऑपरेटर्स काय चेक करतं की बाबा हा सेम ऑब्जेक्ट आहे का, मीन्स ए इज बी, म्हणजे ए इज बी म्हणजे ए आणि बी हा सेम ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे हे ट्रू व्हॅल्यू रिटर्न करतं. आणि बी इज सी जर का असेल किंवा ए इज सी असेल तर हे ऑलवेज फॉल्स रिटर्न करणार, कारण याच्या फक्त व्हॅल्यूज जी व्हॅल्यू यांना असाइन आहे ती सेम आहे, बट हे ऑब्जेक्ट्स दोन्ही कम्प्लिटली वेगळे आहेत. याच्यानंतर आहेत मेंबरशिप ऑपरेटर्स. हे मोस्टली आपल्याला यूज होतात लूप मध्ये किंवा एखादा पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये आपल्याला एखादी व्हॅल्यू मॅच करायची असेल तर त्या टायमिंगला आपल्याला मेंबरशिप ऑपरेटर्स यूज होतात. तर यामध्ये बेसिकली काय की लेटर्स ही एक लिस्ट आपण पास केली, ए कॉमा बी कॉमा सी, आणि आपण ए करतोय इन लेटर्स, म्हणजे लेटर्स म्हणजे या व्हेरिएबल मध्ये या व्हॅल्यूज स्टोअर झालेल्या आहेत, या कॅरेक्टर व्हॅल्यूज आहेत, आणि या कॅरेक्टर व्हॅल्यूज जर का मॅच झाल्या तर ते ट्रू रिटर्न करणार, नाही मॅच झाल्या तर ते फॉल्स रिटर्न करणार. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण बेसिकली आपण जस्ट हे करायचं असेल तर लेटर्स घेऊयात आपण किंवा नंबर्स घेऊयात, इट विल वर्क फॉर बोथ लेटर्स अँड नंबर्स. तर इथे आपण नंबर्स घेऊयात, हा एक व्हेरिएबल आहे. इथे स्पेलिंग मॅटर नाही करत बिकॉज हे एक व्हेरिएबल नेम आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 1 2 3 किंवा 2 चा मल्टिप्लिकेशन टेबल बेसिकली आपण ऍड करू, 2 4 6 8 10 12, बस पूर्ण मल्टिप्लिकेशन टेबलची पण गरज नाहीये. तर इथे जस्ट आपण नंबर्स आपण इथे मेन्शन केलेलं आहे. तर जसे की आपण याच्यामध्ये पाहिलं होतं की प्रिंट ए इन लेटर्स, इन हे ऑपरेटर बेसिकली यूज होतं, इन आणि नॉट इन. ठीक आहे, तर या कंडिशन्स कधी ट्रू होणार, जेव्हा आपण जे काही पर्टिक्युलर लेटर या लेटर्स या व्हेरिएबल मध्ये आपल्याला भेटेल तेव्हा ते ट्रू रिटर्न करणार, आणि नाही भेटणार तेव्हा ते फॉल्स रिटर्न करणार. जसं की इथे आपण आता प्रिंट करू, इथे प्रिंट आता एक पर्टिक्युलर व्हॅल्यू करू आपण इन नंबर्स, मग ते नंबर्स मध्ये ते चेक करणार. इथे आपण जेव्हा प्रोग्राम रन करू तेव्हा ते फॉल्स रिटर्न केलं बिकॉज 1 हा नंबर्स या व्हेरिएबल मध्ये आपण 1 पास केलेला नाही. ठीक आहे, आणि सिमिलरली इथे जर का आपण 6 एंटर केलं जे की ऑलरेडी याच्यामध्ये आहे, यामधली एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण इन्सर्ट केली आणि रन केलं तर ते ट्रू रिटर्न करेल बिकॉज ती व्हॅल्यू तिथे आहे. आणि सिमिलरली नॉट इन यूज होता, तर नॉट इन हा काय रिटर्न करेल, 6 नॉट इन केलेलं आहे आपण, पण हा ऑलरेडी याच्यामध्ये आहे तर ते फॉल्स रिटर्न करणार. आणि 1 नॉट इन केलं म्हणजे 1 याच्यामध्ये ऑलरेडी या नंबर्सच्या लिस्टमध्ये नाहीये तर ते ट्रू रिटर्न करणार बिकॉज ही कंडिशन ट्रू होते. 1 नॉट इन नंबर्स म्हणजे 1 हा नंबर्स यामध्ये नाहीच आहे, त्याच्यामुळे हा ट्रू रिटर्न करणार बिकॉज दिस कंडिशन इज ट्रू. तर अशा प्रकारे मेंबरशिप ऑपरेटर्स यूज होतात. तर हे काही बेसिक ऑपरेटर्स आहेत. तर याच्यानंतर एक की पॉइंट आहे ऑपरेटर प्रेसिडन्स. प्रेसिडन्स ऑपरेटर म्हणजे काय असतं, तर प्रेसिडन्स डिसाइड करते की कोणत्या ऑपरेटरला प्रायोरिटी राहील. से फॉर एक्झाम्पल इथे आपण जस्ट ऍड करूयात प्रिंट मध्ये 1 + 2 मल्टिप्लाइड बाय 10. ठीक आहे, तर नॉर्मली याचा एक्झिक्युशनचा जो फ्लो असेल तर तो 1 + 2 × 10, मग याच्यामध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत, 2 × 10 इज 20 आणि 1 + 20 इज 21, किंवा 1 + 2 = 3 आणि 3 × 10 इज 30. तर असे दोन आउटपुट आहेत. तर या कंडिशन मध्ये जसं की कन्फ्युजिंग आहे की याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आन्सर कोणतं येणार, तर हे ठरवण्यासाठी आपल्याला ऑपरेटर प्रेसिडन्स हा एक कन्सेप्ट आहे. तर या प्रेसिडन्स मध्ये काय होतं की जसं की इथे दिलेलं आहे, तर फर्स्ट प्रेफरन्स जातो पॅरेंथेसिसला. दॅट मीन्स ब्रॅकेटमध्ये जर का आपण कोणतं एखादा पर्टिक्युलर ब्लॉक दिला असेल तर तो पहिला एक्झिक्यूट होतो आणि दुसरा ब्लॉक नंतर एक्झिक्यूट होतो. तर आपण हे नंबर्स कट करू आणि जस्ट हे रन करून बघूयात.
तर याचा जो प्रेफरन्स आहे तर मल्टिप्लिकेशन याला फर्स्ट प्रेफरन्स दिला आणि याचं पहिलं मल्टिप्लाय झालं 2 into 10 is 20 आणि नंतर या 20 ला +1 ऍड झालेला आहे 21. बट इन केस जर का आपण पॅरेंथेसिसला आपण बघितलं आताच की त्याला जास्त प्रेफरन्स आहे, तर इथे आपण पॅरेंथेसिस दिला 1 + 2 ला आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 10 केलं, तर यामध्ये फर्स्ट प्रेफरन्स विल गो टू दिस वन. मग पहिल्यांदा हे इव्हॅल्युएट होणार, म्हणजे ही व्हॅल्यू 3 होणार, इंटू 10 इज 30. तर आपल्याला इथे 30 रिटर्न केलेलं आहे. तर अशा प्रकारे ऑपरेटरचा प्रेसिडन्स महत्वाचा असतो. तर याच्यामध्ये सर्वात पहिला प्रेफरन्स जातो पॅरेंथेसिसला, सेकंड जातो एक्सपोनेन्शियलला, थर्ड जातो प्लस मायनस किंवा बिटवाईज नॉट. हे जे आहे युनरी प्लस मायनस हे आपण ओव्हर द टाइम बघणार आहोत. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस आणि फ्लोर डिव्हिजन यांना सेम प्रेफरन्स जातो. म्हणजे मल्टिप्लिकेशन त्यानंतर डिव्हिजन असेल किंवा मॉड्युलस असेल तर ते रॅन्डमली एक्झिक्यूट होतं. मग याच्यात जर का आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यूज जर का प्रॉपर म्हणजे जशा आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहेत तशाच जर का तेच आउटपुट आपल्याला हवं असेल तर मोस्टली आपण पॅरेंथेसिस मध्ये अशा व्हॅल्यूज टाकतो जिथे कंपायलर किंवा इंटरप्रिटर कन्फ्युजिंग मोड मध्ये असतो. सिमिलरली ऍडिशन आणि सबट्रॅक्शन याला मल्टिप्लिकेशन नंतरचा प्रेफरन्स जातो कारण हे नंतर इव्हॅल्युएट होतं. बिटवाईज शिफ्ट, बिटवाईज लॉजिक हे ऑपरेटर्स आपण नंतर बघणार आहोत, तर तेही याच्यानंतर ऍडिशन नंतर त्याचा प्रेफरन्स जातो. सिमिलरली कंपॅरिझन ऑपरेटर्स, आयडेंटिटी, लॉजिकल ऑपरेटर्स आणि असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण या एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात. तर हा जो रिझल्ट सेट असेल तर 3 into 4 फर्स्ट प्रेफरन्स विल गो टू मल्टिप्लिकेशन कारण इथे मल्टिप्लिकेशन पहिलं आलेलं आहे, नंतर ऍडिशन आणि याचा जो रिझल्ट असेल तर त्यानंतर तो असाइनमेंट. म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर हे सगळ्यात शेवट वर्क करतं. म्हणजे पहिल्यांदा ही पूर्ण इव्हॅल्युएशन होणार याचं आणि याचा जो रिझल्ट असेल तर तो या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. आणि इथे एक इम्पॉर्टंट नोट आहे की यूज पॅरेंथेसिस टू ओव्हरराइड द प्रेसिडन्स. म्हणजे आपल्याला जर का प्रेसिडन्स ओव्हरराइड करायचा असेल, से फॉर एक्झाम्पल इथे आपण जस्ट एक एक्स्ट्रा प्रिंट स्टेटमेंट ऍड करूया. आपल्याला पहिल्यांदा ऍडिशन करायची आहे, प्रिंट 1 जस्ट 1 + 2 इथे आपण एक स्पेस ऍड करूयात इंटू 5 मल्टिप्लिकेशन बाय 5 डिवायडेड बाय 3 आणि त्याचा मॉड 2 हे आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे. तर हे जेव्हा आपण रन करतो तर इथे आपल्याला प्रॉपर प्रेसिडन्स आपल्या लक्षात येत नाही की बाबा कंपायलर पहिलं कोणतं एक्झिक्यूट करेल, ही व्हॅल्यू कशी आली. मग इथे जर का आपल्याला ठरवायचं असेल की मला आधी 1 + 2 करायचं आहे, म्हणजे 3 ला इंटू 15 म्हणजे 3 ला इंटू 5 म्हणजे 15, मग त्या 15 ला 3 ने परत डिवाइड करायचं आहे आणि मग त्या होल रिझल्टला आपल्याला रिमाइंडर हवा आहे, मग ती व्हॅल्यू ऑड आहे की इव्हन आहे हे चेक करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रेसिडन्स मेन्शन करावा लागतो. आता इथे याचा आउटपुट आहे 2.3, बट आपल्याला प्रॉपर रिझल्ट बरोबर रिझल्ट हवा असेल तर बेटर वे इज आपण हे पॅरेंथेसिस मध्ये टाकू कारण आपल्याला पहिल्यांदा ऍडिशन करायची आहे. मग याचे ऍडिशन झाल्यानंतर याला मल्टिप्लाइड बाय 5 करायचं आहे. मग मल्टिप्लाइड बाय 5 करायचं तर मग याला पण आपण एक्स्ट्रा पॅरेंथेसिस आपण ऍड करणार आहोत. मग पहिल्यांदा हे इव्हॅल्युएट होईल, त्याच्यानंतर हे पॅरेंथेसिस इव्हॅल्युएट होईल, मग त्याला डिवायडेड बाय 3 होईल. मग त्याच्यासाठी आपण इथे अजून एक ब्रॅकेट करणार आहोत आणि या रिझल्ट सेट म्हणजे पहिल्यांदा सगळे ब्रॅकेट्स रन होतील आणि त्याचा मॉड्युलस येईल. मग याचं इव्हॅल्युएशन कसं होणार, 1 + 2 is 3, त्याच्यानंतर 3 into 5 is 15, नंतर 15 डिवायडेड बाय 3 is again 5 and 5 mod 2 is 1. सो सिमिलरली हे आपण जेव्हा रन करू तेव्हा आपल्याला 1 हे आन्सर येईल. ठीक आहे. तर आता हे 1.0 का आलं, कारण याचा जो डेटा टाइप आहे डिवाइड केल्यानंतर तर तो फ्लोटिंग पॉइंट मध्ये जातो, त्याच्यामुळे हा रिझल्ट आला 1.0. आता याला जर का आपल्याला कास्ट करायचं असेल इंटिजर मध्ये तर इथे आपण सिम्पली इंटिजर म्हणू आणि इंटिजर ब्लॉक मध्ये जर का आपण याला ऍड केलं तर याचा जो रिझल्ट आहे तर तो आपल्याला इंटिजर फॉर्मॅट मध्ये भेटून जाईल, इंट. तर अशा प्रकारे जेव्हा ऑपरेटर्स आपल्याला यूज करायचे असतात तर तेव्हा आपण हा प्रेसिडन्स असा मेन्शन करून आपण ते रन करू शकता. तर गाईज तुम्हाला जर का या ऑपरेटर्स मध्ये पायथन ऑपरेटर्स मध्ये काही डाऊट असतील
तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की ॲड करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.